पर्सनॅलिटी. आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल बघूया. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. पहिला जोडा दाखल या ठिकाणी पडले संघाचा. पहिला जोडा 5 षटकांचा सामना असेल. एका गोलंदाज जास्तीत जास्त 2 षटकं टाकता येतील. पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार्पण ठेवणीतलं सांगी कपिल पाडेल. जय जलेश्वर वाडेकर संघाचा पहिला स्ट्रायकर गोलंदाज. बॉलिंग मार्ग तयार. 5 षटकांचा सामना असेल. पहिले 2 षटकर आधी पॉवर प्ले मधले एका गोलंदाज जास्तीत जास्त 2 षटके टाकता येतील. अतिशय नामवंत स्पर्धा या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड गली, एक शॉर्ट कव्हर, मिड ऑफ. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट मारा पहिला जोडा या ठिकाणी. स्वप्नील म्हात्रे आणि रोहन म्हात्रे अशी ही पहिली जोडी बघूया या ठिकाणी. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. बॅकवर्डला गेला, पंच केला बघूया. अफलातून फटका. चेंडू जाईल डेबिश पॉइंटला. नामवंत फटका बघूया. विलक्षण चमत्कारिक. दॅट शुड बी 4 रन्स. केलेला आक्रमण क्लास फटका. संघाची धावसंख्या 4 स्वप्नील म्हात्रे बॅटिंग ऑन 4. नॉन स्ट्रायकर रोहन म्हात्रे टू गेट ऑफ द अकाउंट टोटल स्कोअर्स 4. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी. बिग फाईट. 2 टोळक्यामध्ये घमासान. हो यस, 11 दिला घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्वीप केला होता बघूया. चेंडू या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला. मिळाले 1 धाव. टोटल स्कोर इज 5. वाडेकर जय जलेश्वर ज्यांची आमची भेट म्हणते गेल्या वर्षी झाले ते अटाली कोलीवाडा. बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे पण ते बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही बघूया. अतिशय चांगली गोलंदाजी. प्रभावी मारा, परिणामकारक मारा, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. डॉडबॉल निर्धाव चेंडू. टोटल स्कोर इज 5. बिनबाद 5. आणि हा यस आणखीन जबरदस्त टायमिंग बघूया. तोलून मापून मरेला बेबंद फटका, बुलंद फटका. दॅट शुड बी 4 रन्स. ऑफ साईडला मात्र ताकदवर फटका बघूया. जबरदस्त तंत्रशुद्ध फटका. धावसंख्या झाली 9. या षटकामध्ये टोटल 2 चौकार. अफलातून बॅटिंग. विलक्षण बेमालून फटकेबाजी. यथेच्छ मनसोक्त मनमुराद. आणि हा शॉर्ट पे चेंडू बघूया. पुन्हा एकदा पुल केला बघूया. जबरदस्त टायमिंग. आणि 4 की यस 4 रन्स. आणि मोठे सीमा रेशील लगत 3 धावा मिळतील बघूया. चांगलं फिल्डिंग या ठिकाणी. टोटल स्कोर इज 12. बिनबाद 12. दमदार सलामी. धुंद बुंद सुरुवात बघूया या ठिकाणी. पडलेगाव आणि जय जलेश्वर वाडेकर 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातबर निष्णात तरबेत पटाईत सराईत पारंगत वाकबगार संघामध्ये एक जबरदस्त सामना. घमासान धुमशान दोन्ही संघ आमने सामने. आणि नवीन गोलंदाज षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात अतुल भोईर. धाव संख्या झाली 6 चेंडू 12 धावा. चांगली सुरुवात. दमदार सलामी. बिनीची जोडी मैदानामध्ये तैनात. अतुल भोईर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स
नवनिर्वाचित गोलंदाज संघाच्या वतीने दुसरं षटक, आपल्या ठेवणीतल्या पटतलं वैती पहिलं षटक. 5 षटकाचा सामना असेल. पहिली 2 षटकार आधी पॉवर प्ले मधले. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक थर्ड स्लिप अजून एक्स्ट्रा लावले बघ या ठिकाणी. एक बॅकवर्ड पॉइंट आहे या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेट, अतुल भोईर. राईट आर्म हो द विकेट. यस हो, अफलातून फिल्डिंग होती शॉर्ट मिड विकेटला. क्लास फिल्डिंग शॉर्ट मिड विकेटला. रोशन संते आणि सोनू बांगर अतिशय 2 विभिन्न प्रांतातील. आणि हा यस पुन्हा एकदा ड्रॉबिट्स, तकलादू फिल्डिंग. टोटल स्कोर 14. बिनबाद 14. पहिल्या षटकात धावा मोजल्या 12 बघूया. अतुल भोईर तयार. संघाच्या वतीने दुसरा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. चांगले क्रिकेट, चांगलं मैदान. शिलगाव चषक 2023 चे हे अफलातून आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा, एक महामुकाबला. आणि हा यस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, थोडासा फ्लाइट दिला बघूया. अनइवन बाउन्स, अनपेक्षित उचले आउटसाइड बॅट्समॅन उजव्याच्या बाहेरून. पुन्हा एकदा फलंदाज चकला बेट झाला, शफल झाला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. खेळ थांबलाय 14 वर. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या गोलंदाजी जर 12 दिल्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक करून दिला संघाला. पुनरागमन, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. आणि हा चेंडू पुन्हा एकदा बराच बाहेर निघाला होता, परंतु पंच दॅट इज डॉट बॉल. म्हणजे ऑफसाईडचा बॉल ऑनसाईडला खेळता येता होता बघूया, परंतु तेही जमलं नाही. प्रयत्न करून बघितले. तर याच्यानंतरचा सामना होईल चोळेगाव आणि कौसा. आणि हा यस पुलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जाईल या ठिकाणी. आणि आपल्या बघूया या ठिकाणी मिड विकेटला. म्हणून येताना ट्रकमध्ये तुमची माणसं आणायची आणि इकडे तिकडे बसवायची 5-5 दादा, नाही का. आता त्या नाही काय तुमचं देणं घेणं आहे. त्याला नवरा मरो की नवरी मरो, ते आलेत फक्त मजा लुटायला. कोणी हारा कोणी जिंका. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडू असेल हवेमध्ये, परंतु नोमॅन्स लँड मध्ये जाईल आणि मिळते 4 धावा. अतिशय जबरदस्त फटका लॉफ्ट केला होता, असं झालं बरं म्हटलं. षटकार आहे की बघूया. आणि टोटल स्कोर नेऊन ठेवला या ठिकाणी. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 वर. चांगली धावसंख्या. पहिल्या षटकात धावा मोजल्या 12, त्याच्यानंतर 8, म्हणजे 12 चेंडू, म्हणजे प्रति षटकामागे 10 धावांचं इक्वेशन समीकरण. चांगली धावसंख्या बघूया. अजून 18 चेंडू बाकी बॉल आहेत बघूया. जर 40 एक आले धावा तर नक्कीच 60चं टार्गेट. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी. हे असं आहे बघूया. 1000 ठिकाणी देणार काम त्या दुसऱ्यांच्या मांडवात सादर करायचे. मला वाटलं तुमच्या चिठ्ठ्या पाडायची गरज काय. यस पुन्हा फ्लेक करायचा बघूया.
चांगला फटका चेंडू जायला ठिकाणी लॉंगलेगच्या दिशेने बघूया आणि मिळते 4 धावा बघूया. चांगला फटका उपयुक्त युजफुल स्ट्रोक्स. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 24-24. 2 ओव्हर 4 बिनबाद 24. दमदार सलामी धुंद भुंद सुरुवात अंदाधुंद फटकेबाजी निरंतर यथेच्छ फटकेबाजी या ठिकाणी पडले संघाचं हे जबरदस्त परफॉर्मन्स बघूया. धावसंख्या 24. त्यांना 2 हात करतायत. कल्याण परिसरामधील अतिशय बलाढ्य संघ जय जलेश्वर वाडेघर. आणि हा यस पुन्हा एकदा लेट कट अफलातून बघूया फटका बघूया आणि पुन्हा एकदा मिळते 4 धावा. यस शॉर्ट पिच चेंडू अखोट डाब्याचा जबरदस्त टायमिंग लेट कट केला या ठिकाणी मिळते 4 धावा चेंडूला डिबेश गलीला. टोटल स्कोर इज 28. पहिल्या षटकात 12 दुसऱ्या षटकात 8 धावांचं नंतर मात्र तिसऱ्या षटकात केलेला आक्रमण केलेला हल्ला हैदोस थैमान तांडव प्रलय. धावसंख्या 28. कमाल धावसंख्या अधिकतम उदंड व्यापक अपरिमित धावसंख्या पडले विरुद्ध वाडेघर असा बिग सामना बघूया. हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना. तिसरं षटक प्रगती पदावर. तर महेश भोईर यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. महेश भोईर आपण जर कुठं असाल तर आपल्याला विनंती आहे कृपया स्टेजवर स्थान बनवा. महेश भोईर. हो यस पुन्हा एकदा सन्मान दिला. यस पहिल्यांदा आक्रमण नंतर मात्र बचाव. चेंडूकडे शॉट मिड विकेटला. हो 2 धावा मिळतील. काय रनिंग बिटवीन द विकेट बघूया. जिथं 1 धाव तिथं 2 धावाचा बेनिफिट लाभांश आणि टोटल स्कोर नेऊन ठेवलाय 30 वर. पडले सन्माननीय रोहिदासजी म्हात्रे यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा आपल्यास विनंती आहे कृपया स्पर्धेच्या माध्यमाला हार्दिक स्वागत असेल. नामवंत स्पर्धा यस पुन्हा एकदा स्टेअर केला चेंडूला बघूया या ठिकाणी तर मिळेल फक्त 1 धाव. सगळ्यात गोल्डन मॅन कोणी आला अजून काय असतं. एक गोल्डन गँग नंतर दुसरी चड्डी बनियन गँग. या 2 लय घातक बाबा ते आले साला आम्हाला घाम फुटतो. बॉलिंग मार्फत तिसरं षटक प्रगती पदावर. हो यस पुन्हा 11 लाईन फटका. या फटक्याला म्हणतात येडधाव फटका. काय गरज आहे का सांगा मला तुम्ही. सगळं चांगलं चाललंय स्ट्रेट केला पण ते भूत आहे ना सगळे रिव्हर्स. टोटल स्कोर 31 32 32. हे बघा एक नवीन स्कोरर ठाकरे गेले शिंदे आले माझ्या बाजूला आणि हा पुन्हा एकदा या ठिकाणी आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. संघाला बसेल पहिला धक्का बघूया. पहिल्या भेदगत बदन. धाव संख्या 32 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज राव गेले पंत आले पेशवे गेले बाजीराव आले अकबर गेले बाबर आले ठाकरे गेले शिंदे आले पुन्हा ठाकरे. नवीन फलंदाज पडले संघाचा बघूया. वंडावंत फलंदाज संघाला तारक की मारक साधक की बाधक अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान. संघाची धाव संख्या 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्य स्थिती विद्यमान अवस्था. अतिशय चांगले क्रिकेट चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा शिळगाव चषक 2023 चे घमासान. आयोजकांना विनंती करतो की बिस्लरी बाटल्यांचं प्रदर्शन करू नका. एक ठिकाणी असेच बिस्लरीचे बॉक्स ठेवले होते. एक तिकडनं आलं दादा म्हणतो एक बाटली अजून पाहिजे. तुम्हाला म्हणतो संडासला लागले ज्याला संडासला धुवायला पाहिजे तर लोकांना प्यायला पाणी नाही. फुकटचं आहे ना हो. गाववाल्यांची पूजा न भाडोत्र्यांची मजा. बघा पहिली पंग भाडोत्र्यांची बसणार साला पाहुणं उपाशी मिळत चालतील. 18 चेंडू आणि 32 धावा. नवीन फलंदाज नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने 4थं षटक प्रगती पदावर. तर पडलेगावचे दिनेश सकाराम
मात्र यांच्यातर्फे लगातार 3 षटकार 1000 रुपये 1000 लावताना 1000 100 लावत नका 3 पण येत नाही बिअरचा चला चाकण्याला पैसे आम्हाला द्यायला लागतील बरोबर की नाही 140 रुपयाचा टीन आहे तर गोलंदाज सर्वेश पाडेल द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवीन षटक बघूया चौथं षटक प्रगती पदावर 18 चेंडूंनी 32 धावा बघूया चांगली धाव संख्या सुस्वागतम 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 सन्माननीय सुमित भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सन्माननीय सुभाषजी गणू भोईर साहेबांचे सुपुत्र आदरणीय सुमित भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे शिलगाव चषकामध्ये या धन्यवाद बघूया कार्यसम्राट आमदार माजी सुभाषजी भोईर यांचे सुपुत्र सुमितजी भोईर यांचं आगमन पुन्हा एकदा आपल्या सस्नेह स्वागत असेल बघूया तो धावा झाल्या या ठिकाणी 36 धावा 36 धावांची लयलूट धावांचा उकडा लकडा तगादा पैदा धावांचा रतीब धावांचा खुराक धावांची गंगाजली धावांची गटार गंगा 1/36 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज या दमदार स्ट्रोक बघूया चेंडू हवेमध्ये होतो भैया चेंडू गेला लॉंगला गेला फक्त मिळेल फटका मात्र उत्तम होता बघूया तितक्या सबाईनं चांगली फिल्डिंग मिळेल एक धाव संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 38 37 37 3 7 एक बाद 37 सुस्थितीमध्ये अतुलनीय उल्लेखनीय आणि हा या साऊटसाईड ऑप्शन पुन्हा एकदा पंचांचा 1 धावेचा इशारा 1 धावेचा चाकणा 1 धावेचा मलिदा स्टंप कुठे चेंडू कुठे जखम मांडीला आणि इला ढुंगणाला आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी आणि हा यस पुन्हा एकदा ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला नेणार बघूया पुन्हा एकदा अगेन दॅट इज दी वाईट डिलिव्हरी दिशाहीन मारा तकलादू मारा सवंग मारा 1 धावेचा इशारा निर्वाळा दावा समर्थन टोटल स्कोर इज 40 39 अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी शिलगाव चषक 2023 अलीमगड क्रिकेट क्लब आयोजित शिलगाव चषक पडले आणि वाडेघर असा हा विद्यमान सामना आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग बघूया अफलातून फटका आणि दमदार स्ट्रोक चांगलं टायमिंग आदिवासी फटका माथाडी फटका वडारी फटका वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार अफलातून बॅटिंग टोटल स्कोर इज 45 अतिशय चांगली धाव संख्या जर सलग 3 जर षटकार मारले 1000 रुपये बघूया शाखा प्रमुख सन्माननीय दिनेश सकारामजी म्हात्रे बघूया अजून जर 2 मारले तर 1000 रुपये म्हणजे अर्धा किंमत बियाचा बॉक्स आहेच नाही का 18/90 चला जरा स्पीडअप करा प्लीज षटक क्रमांक 4 प्रगती पदावर सर्वेश पाडेल आणि हा पुन्हा एकदा तसाच फटका मध्ये बनतो यावेळी मात्र बघूया चेंडू गेल्या या ठिकाणी लेग स्लिपला बघूया मिळेल 1 धाव टोटल स्कोर इज 46 46 आणि हा पुन्हा हुक केला जातो बघूया या ठिकाणी चेंडूला शॉर्ट फाईन लागला टोटल स्कोर इज 47 आणि षटक क्रमांक या ठिकाणी 1 बॉल टू गो लास्ट डिलिव्हरी इन दी 4th आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी अफलातून बॉलिंग षटक क्रमांक 4 संपुष्टात टोटल स्कोर इज 47 संघाच्या वंदिरा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक स्लग ओव्हर अंतिम षटक 6 बॉल टू गो 47
बघून बघून मार आणि बघू बघू ठोक. सत्तेचाळीस स्कोर काय वाईट नाही बघूया. या षटकात कमीत कमी 10-15 आल्या बघूया. 60 इज सफिशियंट. तर जशी इनिंग संपेल बघूया, चोळेगाव आणि कौसा संघाचे कॅप्टन शेवटचा गोलंदाज सिद्धू पाटील. अंतिम आखेचं बघूया. सिद्धू पाटील याचं बरंचसं नाव आहे बघूया. क्रिकेट मधला हा अनभिषिक्त सम्राट सिद्धू पाटील. संघाच्या वतीने शेवटचा षटक. धावसंख्या 47, 24 मध्ये 47. पहिला चेंडू तयार, राईट आर्म ऑफ द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. या चेंडू गेला मिड ऑफला, लॉफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये आणि संघाला बसले धक्का क्रमांक द्वितीय विकेट स्वाहा. दुसऱ्या विकेटचं एन्काउंटर. या ठिकाणी नवीन फलंदाज, नवीन बॉडी, मॉडेल, फॉर्म्युला, पॅटर्न, शॅम्पल, ब्रँड, नवीन मटेरियल. वैभव म्हात्रे द न्यू मॅन. संघाची धावसंख्या 47, 47 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सिद्धू पाटील याचा पहिला चेंडू बघूया, लॉफ्ट करत होता परंतु चेंडू हवेमध्ये बघूया. बॉटम हँड घेतला आणि अशा प्रकारे दुसऱ्या विकेटचं बदन. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. आणि हा पुन्हा लॉफ्ट केला बघूया ऑनसाइडला. तर मिळेल फक्त एक धाव. या चांगला बॉलिंग अटॅक. 48, 48, 4 8. ओ यस, लॉकविफ. रमणीय फटका बघूया. बॅकपास स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग यांच्यामध्ये पुन्हा एकदा थ्रो मात्र बरोबर नव्हता बघूया. मिळतील 2 धावेचा बेनिफिट. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धावांची उत्पत्ती, धावांची निर्मिती. धावसंख्या झाली 50. अर्धा शतक. उर्वरित बॉल बाकी आहेत अजून. 3 बॉल बाकी आहेत. 3 balls टू गो इन द 5th ओव्हर. शेवटचं षटक. स्लॉग ओव्हर. धावसंख्या 50. तर याच्यानंतर जो लढत आहे, सामना आहे तो चोळेगाव आणि कौसा दोन्ही संघाचे कॅप्टन. आणि हा कोटाप्याचा पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. चढवलं केलं आक्रमण, अटॅक आणि दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी अजूनही 2 मारले तर अजून 1000 रुपये मिळतील नाही का शाखा प्रमुख. तर येतानाच खिशा भरून येतात. धावसंख्या त्यांना काय करणार. त्याने किती ढुंगण आपला, त्यांना काय फायदा नाही. त्यांना नाही, आम्हाला नाही. आमच्या कोणी ओट्या भरणार नाहीत. त्या ओट्या त्यांच्या दोघांच्याच भरणार. आणि हा यस पुन्हा एकदा. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. का हा दबाव असतो पहिला षटकार ठोकल्यानंतर. सायकोलॉजिकल ज्याला म्हणतात, मानसिक दबाव, प्रेशर. टोटल 51, 57. हा पहिला षटकार मारला, त्याच्यानंतर 57 राहिले 2. आणि हा पुन्हा एकदा तसंच मारायचा आहे बघूया. आणि असे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. राहिला फक्त शेवटचा बॉल. जेवढी मजा मारायची तेवढी मारा एका बॉलवर. आणि हा यस 4 धावा मिळतील. यस लॉंग स्टॉपला चेंडू गेला बघूया. इकडे डिफ थर्ड मॅनला. आणि टोटल स्कोर इज 61 आणि 62 धावांचं भन्नाट आयोजन. या रोशन जनते. आम्ही ब्रेक घेतो. आम्ही त्याला लावून येतो. लावून म्हणजे पिऊन येतो पाणी. थँक्यू सो मच. वळूया आपण व्यासपीठावरती. सन्माननीय सुमित भोईर साहेब उपस्थित आहेत आणि विशाल आलिमगर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सुमित भोईर साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान.
त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आर्थिक सहकार्य लाभलंय शिलगाव चषकासाठी सुमित शेठ भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। विशाल आलिमकर जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत, प्रमुख शिल्पकार विशाल आलिमकर यांच्या शुभ हस्ते आपण सुमित भोईर साहेबांचे इथे करूया आपण शुभ सन्मान। त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आर्थिक सहकार्य लाभलंय शिलगाव चषकासाठी, त्यांचं देखील मनापासून आभार। आपला अमूल्य वेळ दिला आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी, त्याबद्दल सुमित शेठ भोईर साहेबांचं मनापासून आभार। त्यानंतर रोहिदास म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि रोहिदास म्हात्रे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। विशाल आलिमकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण रोहिदासजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया विशाल आलिमकर यांच्या शुभ हस्ते। पडलेगावचे राजेश राऊत यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत पडलेगाव या टीमला आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपीज कॅश प्राइज असेल। शाखा प्रमुख शरीदास म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि शरीदास म्हात्रे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। विशाल आलिमकर यांना विनंती असेल, विशाल आलिमकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा शाखा प्रमुख आहेत शरीदास म्हात्रे साहेब आणि त्यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय। त्यानंतर श्याम काठे साहेब उपस्थित आहेत, श्याम काठे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। आपल्या मुख्य व्यासपीठावरती समाजसेवक उद्योजक श्याम काठे साहेब उपस्थित आहेत आणि विशाल आलिमकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण श्याम काठे साहेबांचे इथे सन्मान करूया। सर्व या दानशूदात्यांचं आयोजकांच्या वतीने आलिमकर क्रिकेट 11 शिलगाव यांच्या वतीने या सर्व दानशूदात्यांचं मनापासून आभार। आलिमकर 11 क्रिकेट संघ शिलगाव आयोजित शिलगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। स्वप्नील पावशे साहेब उपस्थित आहेत आपल्या मुख्य व्यासपीठावरती आणि स्वप्नील पावशे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। विशाल आलिमकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्वप्नील पावशे साहेबांचे इथे सन्मान करूया। आलिमकर 11 क्रिकेट संघ शिलगाव आयोजित शिलगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन। विद्यमान सामना सुरू आहे, टॉस साठी इन्व्हाइट करतोय चोळेगाव आणि कौसा दोन्ही संघाने या टॉस साठी। त्यानंतर पडलेगावचे समाजसेवक जनार्दन म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया। कौसा आणि चोळेगाव दोन्ही कॅप्टन हे आपण टॉस साठी। कौसा या टीमचे संगणक आलेले आहेत, विनंती असेल चोळेगाव संघाचे संगणक टॉस साठी। राजेश राऊत यांच्याकडून सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे पडलेगाव या टीम साठी सुवर्ण संधी आणि दिनेश सखाराम म्हात्रे यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। आपण ड्रॉ देखील करणार आहोत, सामना देखील सुरू आहे। हॅलो अतुल भोईर आणि सिद्धू पाटील ही जोडी ऑन साइडला खेळत आहेत, फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळतील या 2 धावांनी, या 2 धावांनी श्री गणेश होतोय। मिस टायमिंग आहे आणि सुरेख झेल डिप्लाय वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये वाडेकर टीमची रन मशीन अतुल भोईर बॅक टू द पवेलियन। 27 आणि 28 तारखेला नक्कीच जय हनुमान क्रिकेट संघ उत्तर शिव आयोजित जय हनुमान चषकाचं आयोजन आहे आणि पहिला दिवस 27 तारखेला नक्कीच ऍडजस्टमेंट आहेत, कारण की अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, त्यामुळे 27 तारखेला खार्डी संघ, उंबारली संघ, हेदुटणे बी संघ, सागाव संघ, काटी संघ आणि मोठी देसाई संघ हे खेळणार आहेत आणि पहिला सामना असेल हेदुटणे बी। अजून एक चिठ्ठी काढायची आहे, पहिला सामना हेदुटणे बी आणि 27 तारखेला पहिला सामना असेल
हेदुटणे बी आणि सागाव हा पहिला सामना असेल. पहिल्या दिवशी पहिला सामना 27 तारखेला 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. 27 तारखेला दुसरा सामना. जय हनुमान चषकाचं आयोजन जय हनुमान क्रिकेट संघ उत्तर शिव मनोज पवार यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. काटई जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांना फाईट करेल उंबारली. उंबारली आणि काटई या 2 संघांमध्ये असेल दुसरा सामना. तिसरा सामना 27 तारखेला. सोळा संघांचा सहभाग आहे. 27 आणि 28 तारखेला कौसा आणि त्यांना फाईट करेल मोठी देसाई. क्या बात आहे. जय हनुमान मोठी देसाई आणि कौसा या 2 संघांमध्ये असेल तिसरा सामना. आणि पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल 27 तारखेला. जुनी डोंबिवली तुषार पाटील यांचा संघ आणि त्यांना फाईट करेल खार्डी गावदेवी खार्डी विपक्ष जुनी डोंबिवली. हा शेवटचा सामना. 28 तारीख शेवटचा दिवस आहे. 16 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे आणि 28 तारखेला पहिला सामना असेल. 2 चिठ्ठे काढायचे आहेत. ठीक सकाळी 9 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जी वेळ आयोजक देतील त्या वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे. RM11 सोनारपाडा आणि उत्तर शिव या 2 संघांमध्ये असेल पहिला सामना 28 तारखेला. 28 तारखेला दुसरा सामना असेल दिवा विपक्ष चोळेगाव. क्या बात आहे. चोळेगाव आणि दिवा या 2 संघांमध्ये असेल दुसरा सामना. आणि तिसरा सामना असेल 28 तारखेला हेदुटणे ए आणि मानपाडा. क्या बात आहे. एकाच विभागातील 2 संघ आमने सामने असतील. हेदुटणे आणि मानपाडा या 2 संघांमध्ये असेल तिसरा सामना. आणि 28 तारखेला शेवटचा सामना असेल दातिवली सुभाष वैती यांचा संघ आहे आणि अंतारली. अंतारली आणि दातिवली या 2 संघांमध्ये असेल 28 तारखेला शेवटचा सामना. हे होते जय हनुमान चषकाचे लाईव्ह लॉट्स आणि जी वेळ आयोजक देतील त्या वेळेवरती आपण उपस्थित राहून आयोजकांना सहकार्य करायचं आहे. सामना देखील सुरू आहे. शिलगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन अलिमकर 11 क्रिकेट संघ शिलगाव आयोजित शिलगाव चषक. आणि या स्पर्धेसाठी मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. सन्माननीय सुमित शेठ भोईर साहेब उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. रोहिदासजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. शरीदास म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. श्याम काटे साहेब स्वप्नीलजी पावशा आणि जनार्दन म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे शिलगाव चषकामध्ये. धावसंख्या आहे 5. संत आणि सावध सुरुवात केली आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1-9. मध्ये बनवल्या जय जलेश्वर वाडेकर या टीमने 9 धावा. 24 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 53 धावांची अजूनही गरज आहे. चोळेगाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. कौसा आणि चोळेगाव या 2 संघांमध्ये असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. शिलगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आणि शिलगाव चषकासाठी ज्यांनी सहकार्य केलंय ते पुढील प्रमाणे या स्पर्धेमधील आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक चषक. या स्पर्धेमध्ये सहकार्य केलंय कल्याण ग्रामीण विधानसभेचे माजी लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार सुभाषजी गणू भोईर यांच्याकडून विशेष सहकार्य. माजी सरपंच काटेई काशीनाथ शेठ पाटील यांच्याकडून देखील विशेष सहकार्य. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय विनोद शेठ पाटील यांच्याकडून देखील विशेष सहकार्य. दिवा शहर प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे
माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांच्याकडून देखील विशेष सहकार्य, विभाग प्रमुख रमेश काठे यांच्याकडून देखील विशेष सहकार्य, उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण सन्माननीय रोहिदासजी म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील विशेष सहकार्य, साबेगावचे समाजसेवक निलेश पाटील यांच्याकडून देखील विशेष सहकार्य, वैभव आलिमकर समाजसेवक शिलगाव यांच्याकडून देखील विशेष सहकार्य, स्वप्नीलजी पावशे उपजिल्हा अधिकारी, निलेश आलिमकर SK व्हॅली, जगदीश पाटील छत्रपती एंटरप्राइजेस, सुंदर आलिमकर शाखा प्रमुख शिलगाव, प्रमोद आलिमकर समाजसेवक शिलगाव, वल्लभ पाटील न्यू अंबिका एंटरप्राइजेस, न्यू अविका एंटरप्राइजेस, अशोक काठे समाजसेवक शिलगाव, करीम खान KK रेसिडेन्सी, मनीष रामसुंदर यादव ओमसाई कंस्ट्रक्शन, काठे कॉम्प्लेक्स 5 ब्रिक्स बिल्डर एंड डेव्हलपर शिलफाडा, राजेश काठे कालुबाई ट्रान्सपोर्ट, बलिराम आलिमकर श्रीपद बिल्डर एंड डेव्हलपर्स, अनिल आलिमकर श्री गणेश ट्रान्सपोर्ट, चंद्रकांत आलिमकर उपशहर प्रमुख, विशाल भगत तुळजाभवानी एंटरप्राइजेस, जयेंद्र शेठ बोडके उद्योजक कल्याण चिंचपाडा, कियान राजेंद्र आलिमकर अमोल ट्रान्सपोर्ट, अनिल भोईर समाजसेवक शिलगाव या सर्व दानशुदात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय। आलिमकर 11 क्रिकेट संघ शिलगाव आयोजित शिलगाव चषकाचे आयोजन, सोळेगाव आणि कौसा या दोन संघांमध्ये आपण टॉस करूया। सुमित शेठ भोईर साहेबांना विनंती असेल दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आहे, फलंदाज झाले बाद लागतोय, अजून एक धक्का, जय जयलेश्वर वाडेकर या टीमला, प्रणित पाटील बॅक टू द पवेलियन। यस, सोळेगाव आणि कौसा या दोन संघांमध्ये आपण टॉस करूया। सुमित शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया। दोन्ही संघांना शुभेच्छा देताना कौसा आणि सोळेगाव, सामना 5 षटकांचा असेल। छापाचा कॉल आहे आणि आलाय काटा, टॉस जिंकलाय कौसा या टीमने। 5 षटकांचा सामना आहे आणि निर्णय पेंडिंग आहे। 62 धावा बनवायचे आहे जय जयलेश्वर वाडेकर या संघाला। स्वप्नील म्हात्रे, क्या बात है, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी स्वप्नील करतोय। या षटकामध्ये जेन्युइन ऑलराऊंडर आहे। पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे स्वप्नील म्हात्रेने आणि या इनिंग मध्ये गोलंदाजी खूप चांगली करतोय। धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावरती 13, जिंकण्यासाठी 62 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये। सर्वेश पाटील बॅक टू द बॉलर खेळतायत, येथे हा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन वरती गोलंदाजी होते, मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज स्वप्नील म्हात्रे। या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती गोलंदाज भाविश म्हात्रेने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलाय गोलंदाज स्वप्नील म्हात्रेने। प्रचंड अनुभव आहे, एक्सपिरियन्स इज गुड टीचर, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय या षटकामध्ये। लॉफ केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला आहे 19, जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची अजूनही गरज आहे। सर्वेश पाटील आणि सिद्धू पाटील ही जोडी मैदानावरती आहे। अतुल भोईर आणि प्रणित पाटील खूप लवकर बाद झालेत। जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल
सिद्धू पाटील आणि सर्वेश पाटीलच्या खांद्यावरती 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 43 धावांची अजूनही गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना, आजच्या दिवसातील हा चौथा सामना. सलग 2 सामने जिंकलेत कियान 11 चेन द गेम वडवली बी या संघाने आणि संघ दाखल झालाय शिलगाव चषकाच्या थेट उपांत्य फेरीमध्ये, अर्थातच सेमी फायनल मध्ये. कालचा दिवस गाजवला SSCC खंबालपाडा या संघाने. साई शेलार, प्रशांत भोईर अँड कंपनीने कालचा दिवस गाजवला. भावेश येतोय सेकंड स्पेल मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सिद्धू पाटील. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतात LBW ची. अपील फेटाळली. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. जहीर खान सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. सर्वेश पाटील ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. बघूया कशी फलंदाजी करतोय या सामन्यामध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. सर्वेश पाटीलला माघारी परतावं लागते. खूप चांगला झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती सिद्धार्थ पाटीलने फलंदाज झालाय बाद. सो मच सुमित शेठ भोईर साहेबांचं विशेष आभार. आपला अमूल्य वेळ दिला आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल अलिमकर 11 क्रिकेट संघ शिलगाव आपलं मनापासून आभार व्यक्त करत आहे. त्यानंतर रोहिदासजी म्हात्रे साहेबांचे देखील विशेष आभार. त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे, आर्थिक सहकार्य आहे या शिलगाव चषकासाठी. शरीदासजी म्हात्रे, श्याम काठे, स्वप्नील पावशे आणि जनार्दन म्हात्रे या सर्व मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करूया. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्या सर्व दानशूरदात्यांचं अलिमकर 11 क्रिकेट संघ शिलगाव मनापासून आभार मानतो. न्यू बॅट्समन येतोय प्रशांत पाटील. वाडेकर संघ इन ऍक्शन मध्ये आहे. परफेक्ट यॉर्क त्याला खोदून काढलाय. डीप वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी मिळते. एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 21 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. भावेश म्हात्रे याही षटकामध्ये इम्प्रेस केले. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय भावेश म्हात्रेने पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या आणि याही षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. डान्सिंग डाऊन द विकेट, अप्पर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे स्वीपर कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 23. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. जय जलेश्वर वाडेकर विपक्ष आदर्श 11 पडले. या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. भावेश म्हात्रे क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत भावेश म्हात्रे. सेकंड स्पेल मध्ये आहेत. रोहिदासजी म्हात्रे साहेबांचे देखील मनापासून आभार. आपला अमूल्य वेळ दिला आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. सॉफ्ट हँडने खेळतात. ऑन साइडला फक्त दिशा दिली, फ्लिक केला ऑन साइडला आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 24 धावा. 5 षटकांमध्ये बनवायच्या धावा 62. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज. समीकरण थोडस कठीण झालंय परंतु अशक्य नाहीये. 19.00 च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. सामना
शैलेश्वर वाडेकर या टीमला सचिन ठाकूर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 40+ मॅच मध्ये नक्कीच 50 देखील झळकावली आहे. अभिनंदन सचिन ठाकूर. शिवाजी महाराजांची कीर्ती सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पडलेगावचे शाखा प्रमुख आदरणीय दिलीपजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिलगाव चषकामध्ये सिद्धांत म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम स्वागत आहे. पडले या टीमला ते सपोर्ट करतायत, परंतु यावर्षी नक्कीच क्रिकेट पासून ते थोडेसे दूर आहेत. दिलीप पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आहे 24. 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. सिद्धांत म्हात्रे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे शिलगाव चषकामध्ये. अक्षय कुंभार येतोय नवीन गोलंदाज. हे षटक फार महत्वाचं असेल. जर या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर नक्कीच वाडेकर संघ कमबॅक करेल, आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती मजबूत पकड वर्चस्व निर्माण करेल, तो म्हणजेच पडलेगाव संघ. परंतु खराब क्षेत्ररक्षण, जणू का या फटक्याचे चटके लागलेत आणि चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शाखा प्रमुख पडलेगाव सन्माननीय दिलीप शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 11 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धावा 34. या सामन्यामध्ये संघर्ष सुरू आहे जय जलेश्वर वाडेकर या टीमचा. अक्षय कुंभार आहेत गोलंदाजी मार्क वरती. हे 4थं षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. कौसा संघ आपला निर्णय आपण कळवायचा आहे. कौसा या टीमने टॉस जिंकलाय. ऑन साइड ला इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. बिग हिट षटकार. नक्कीच मी आधीच म्हटलं हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे, आणि या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आलाय सिद्धू पाटीलच्या बॅट मधून. ही ओळख आहे सिद्धू पाटीलची. संघाचा सरसेनापती आहे. अनुभव प्रचंड आहे. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो, आणि तो अनुभव सिद्ध केलाय. संघ अडचणीमध्ये सापडला होता, त्या संघाला सावरण्याचं काम केलंय. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय वाडेकर या टीमला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. मॅच 9 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. बारी बारी सबकी बारी.
पहिले तुम्हारी अब हमारी हे सांगत असताना फलंदाज सिद्धू पाटील. 9 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 24 धावा कंपल्सरी बनवावे लागतील, कारण की 2 फलंदाज गमावले होते. आदर्श पडले या टीमने आणि आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत जय जलेश्वर वाडेकर या संघाचे. त्यामुळे या 24 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे या स्पर्धेमध्ये. अक्षय कुंभार दडपण दबाव आहे अक्षय कुंभार वरती, कारण की अक्षय कुंभार वरती प्रतिहल्ला चढवला जातोय. सिद्धू पाटीलच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आलाय. या षटकामध्ये हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. सॉफ्ट हँडने खेळतात. ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट मिडविकेटच्या दिशेने. धावबाची संधी आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट होत नाहीये. 2 धाव मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 8 चेंडू कंपल्सरी या 22 धावा बनवाव्या लागतील. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. बिग फाईट मॅच, काटेकी टक्कर, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. आदर्श पडले आणि जय जलेश्वर वाडेकर या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. 8 चेंडू बनवायचे. धावा 22 या सामन्यामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्वीपर कव्हरला आणि मिळतील या 2 धावा या चेंडूवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 42 42 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. थोडासा थकवा जाणवतोय सिद्धू पाटीलला. प्रचंड अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावरती कित्येक सामने जिंकून दिले जय जलेश्वर वाडेकर या टीमला. हाही सामना जिंकून देईल का? अक्षय कुंभार थोडीशी महागडी गोलंदाजी करतो या षटकामध्ये. 5 चेंडू फेकलेत. 18 धावा आतापर्यंत खर्च केलेत अक्षय कुंभारने. हा चेंडू फार महत्वाचा असेल या षटकातील अंतिम चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट. मिड ऑफला क्लिअर केलंय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 46. जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज जय जलेश्वर वाडेकर या संघाला. बारा चेंडू आणि वैयक्तिक खेळतोय 30 या धावसंख्येवरती. एकाती किल्ला लढवतोय या मॅच मध्ये. एक पात्र अभिनय दाखवतोय सिद्धू पाटीलचा बल्ला बोलतोय. 12 चेंडू आणि वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय सिद्धू पाटील. आणि आता मात्र समीकरण आहे, इक्वेशन आहे. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 16 या सामन्यामध्ये जय जलेश्वर वाडेकर या संघाला. सिद्धार्थ पाटील येतोय. नवीन गोलंदाज सिद्धार्थ पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. या 16 धावा डिफेंड करण्यासाठी फार मोठा विश्वास दाखवलाय संघनायकाने आणि सिद्धार्थ पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी. लाख लाख शुभेच्छा. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रशांत पाटील ऑन स्ट्राइक. ऑन साइडला खेळतायत आणि एकच धाव नक्कीच मिळते या चेंडूवरती, कारण की सिद्धू पाटीलला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राइक त्याला घ्यायचे आहे. त्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 47 47 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का,
क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. सिद्धू पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पलवीत असतील वाडेकर या टीमच्या. यावेळी कव्हरला खेळतात, मिस टायमिंग आहे, वैभव आहे झेल खाली आणि झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळत आहे सिद्धू पाटीलला. ज्या सिद्धू पाटीलने जय जलेश्वर वाडेकर टीमच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्यात त्याच सिद्धू पाटीलला हे जीवनदान मिळत आहे. झेल सोडलाय की मॅच सोडलीये येणारा काळच ठरवेल. 4 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 13 धावांची गरज. काल देखील हे चित्र आपण पाहिलं. मोठागाव संघाने 6 झेल सोडले आणि त्याचाच परिणाम त्यांना सामना गमवावा लागला. 4 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 13 धावांची गरज आहे. सिद्धार्थ पाटील डान्सिंग डाऊन द विकेट. फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडेकर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक. हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे येणारा काळच ठरवेल. 3 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. कंपल्सरी 7 धावांची गरज आहे कारण की विकेट हे जास्त गमावलेत वाडेकर या संघाने. त्यामुळे कंपल्सरी या 7 धावा बनवावे लागतील. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. सिद्धार्थ पाटील अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. फार मोठा विश्वास दाखवलाय संघनायकाने आणि अंतिम षटकामध्ये पाचारण केलंय. सिद्धू पाटील ज्याच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, तो सिद्धू पाटील स्ट्राइक एंडला अनेक सामने जिंकून दिलेत या सिद्धू पाटीलने वाडेकर या संघाला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न फसलाय. येतो हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. 2 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील कारण की विकेट जास्त गमावलेत. 2 फलंदाज बाद झाले होते पडलेगाव या टीमचे. 3 फलंदाज बाद झालेत वाडेकर या टीमचे. 2 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचे धावा 7. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. यावेळी फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र हा झेल पकडलाय. फलंदाज झाला बाद आणि सुटकेचा श्वास घेतला असेल पडलेगाव टीमच्या प्रेक्षकांनी. आणि 1 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. धावांची गरज. सिद्धू पाटील साठी एकदा जोरदार आल्या. फलंदाजी आवडली असेल, सर्वांची मन जिंकलेत सिद्धू पाटीलने. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांनी फिंगर रोल केले होते. एक चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. कपिल पाटील येतोय. या 7 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. आणि पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय कुशल भोईरने. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आदर्श 11 पडलेगाव या टीमने. अभिनंदन पडले संघ, हार्ड लक वाडेकर संघ.
चोळेगाव आणि सामना असेल कौसा या दोन टीम मध्ये. अप्रतिम सामना आपण पाहिला वाडेगर आणि पडलेगाव या दोन संघांमध्ये. आज खऱ्या अर्थाने दिलीप मामा दोन ठिकाणी वाडेगर आणि पडलेगाव या दोन संघांमध्ये सामना झाला. 40+ मध्ये नक्कीच पडलेगाव टीमला पराभूत केलं, परंतु या रेग्युलर मध्ये पडलेगाव संघाने वाडेगर रेग्युलर या संघाला पराभूत केलं. अभिनंदन पडले संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया